नमस्कार, मी लाईफ गुरु कविता जाधव तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या या नवीन सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण रोज नवे अनुभव आपल्या आयुष्यातले मांडत असतो आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन यूज करून कशा अचिव्हमेंट्स करू शकतात हे आपण शिकत असतो. लास्ट व्हिडिओमध्ये मी जशी बोलली आपले कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडबद्दल किंवा आपलं चेतन अवचेतन मन काय असतं आणि ते आपल्या लाईफमध्ये कसं इम्पॅक्ट करतं, त्या प्रकारे आपण आता बघणार आहोत आपल्या माइंडचे पॅटर्न्स कसे सेट होतात आणि ते रिमूव्ह कसे करता येतात. चला तर शिकूयात. त्याआधी पटापट अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हाईप बटन जे आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून पॉईंट्स वाढतील आणि अजून लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांच्याही लाईफमध्ये इम्पॅक्ट होईल आणि परिणाम होईल. सो आपल्याला माहिती आहे की आपण फोन यूज करतो, लॅपटॉप यूज करतो, प्रत्येकामध्ये एक चिप असते, मदरबोर्ड असतो. तशी चिप आणि मदरबोर्ड म्हणजे आपला माइंड आहे, ज्याने हे सगळं निर्माण केलेलं आहे. त्याचे जसं आपण व्हायरस आल्यानंतर अँटीव्हायरस टाकून हे सगळं व्हायरसेस रिमूव्ह करतो, आपण गोष्टी फेकून देत नाही. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स तयार झालेले आहेत, व्हायरसेस आलेले आहेत. मग तो व्हायरस असतो रागाचा, लोभाचा, अँझायटी, डिप्रेशन, जेलसी, हे सगळे वेगवेगळे रॉंग पॅटर्न्स आहेत ज्यांनी आपल्यावर हॅमर केलेला आहे. आपण ज्या समाजात राहत आहोत तिथे इतक्या नवनवीन गोष्टी रोज घडत असतात की आपल्याला विश्वासच बसत नाही की सहजतेने सुद्धा आपल्याला गोष्टी मिळू शकतात किंवा आपलं आयुष्य हे आपल्या विचारांनीच बनलेलं आहे किंवा आज सुद्धा आपण जे आजूबाजूला बघतोय ते खरोखर फक्त आपल्या मनातले विचार आहेत. कारण आपण एकटेच विचार नाही ना करत, आपल्या आजूबाजूला करोडो लोक आहेत जे सेम थॉट प्रोसेसवर आहेत. सेम म्हणजे कुठल्या तर निगेटिव्हिटीच्या. सो जर तुमचा पॅटर्न निगेटिव्ह असेल तर तुम्ही तशाच गोष्टी अट्रॅक्ट करणार आहात. आपण सकाळी उठल्याबरोबर जर म्हणाल की का मी आज उठलोय आणि हा दिवस इतका बोरिंग, मला काम करावं लागणार आहे किंवा मला सुट्टीच नसते, मला झोपायचं, आराम करायचा, तुमचा दिवस तसाच जाणार आहे. उठल्याबरोबर तुम्ही देवाला म्हटले की थँक्यू देवा, माझ्या अकाउंटला 24 आवर्स क्रेडिट केले, आज मला नव्याने जगण्याची उमेद दिली आणि मी आज काहीतरी नवीन आणि बेस्ट करणार आहे, तुमचा दिवस छान जाणार आहे. तुम्ही जसं तुमच्या मनाला प्रोग्राम कराल त्याप्रमाणे तुमच्या माइंडचे पॅटर्न्स बनत जातील. सो ते बनवायचे कसे, तर त्याच्या खूप सोप्या छान पद्धती आहे. त्याआधी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ईशा आणि मीना दोन फ्रेंड्स असतात. ईशा जी असते ती खूप ॲम्बिशियस असते, खूप पॉझिटिव्ह असते. तिच्या घरातनं तिला खूप सपोर्ट आहे असं नाही, पण तिला काहीतरी करून दाखवायचं आहे. त्यासाठी ती सतत बुक वाचणं, सकाळी लवकर उठणं, फोन स्क्रोल न करता आपलं बुक हातात घेणं, मेडिटेशन करणं किंवा व्हिज्युअलायझेशन करणं या गोष्टी करते. आणि इकडे मीना जी आहे ती काय करते, सकाळी उशिरा उठणं, फोन बघत बसणं, त्या फोनला स्क्रोल करत राहणं, 100, 150, 200 रील एकदाच बघणं आणि लाईफला फक्त कोसत राहणं की काहीच माझ्या आयुष्यात चांगलं नाहीये, जे की तिच्या आयुष्यात खूप छान सगळं चालू असतं. सो या दोघा प्रकारांपैकी तुम्ही कुठल्या प्रकारात मोडतात आपापलं चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. सो हे दोन आपल्यातले गुण आहेत. आपण चांगलेही आहोत, वाईटही आहोत. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे आहेच. फक्त तुम्ही कुठल्या गोष्टी सप्रेस करताय आणि कुठल्या अप करताय हे तुमच्यावर अवलंबून आहे. सो तुम्ही ज्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी, जर तुम्ही बुक वाचणार आहात, जर तुम्ही छान बोलणार आहात स्वतःबद्दल, इतरांबद्दल, तर तुमचं सगळं छान होणार आहे. तुमच्या मनाचे पॅटर्न्स जे आहेत, सबकॉन्शियसचे पॅटर्न्स काय होतील, पॉझिटिव्ह होतील. परंतु तुम्ही सतत तक्रार, कंप्लेंट्स, कॉम्पॅरिझन, इतरांसोबत बोलणं, इतरांच्या बद्दल जेलसी फील करणं किंवा माझ्याकडे कसं काही नाहीये, मी कशी बिचारी आहे, मी कसा बिचारा आहे, माझ्या लाईफमध्ये काहीच पॉझिटिव्ह का घडत नाहीये, असा सतत विचार करणं, जे की तुम्हाला फेल्युअर नकोय, बट तुमचा विचार फेल्युअरचाच आहे, तर ते मॅनिफेस्ट होणार आहे. मॅनिफेस्टेशनमध्ये काय होतं, तर तुम्ही जे बोलताय ते खरं होतं. बरं, प्रत्येक विचार तुमचा खरा होत नाही, पण जिथे तुमच्या भावना कनेक्ट होतात ते सगळे विचार खरे होतात. मग तुम्ही म्हणाल की आम्ही अपयश मागतो का देवाकडे? तुम्ही अजिबात अपयश कुणीच मागत नाही. अगदी निर्बुद्ध व्यक्ती सुद्धा म्हणेल की मला यश दे देवा. परंतु तुमच्या बॅक ऑफ द माइंड जे पॅटर्न्स बनलेले आहेत ते कशाचे आहेत? अपयशाचे आहेत. कारण काय आहे, तर आपल्याला सतत असं वाटत राहणं, माझ्या तर आयुष्यात काहीच व्यवस्थित चाललेलं नाहीये, माझ्यापेक्षा माझा फ्रेंड किती पुढे निघून गेलाय, माझी फ्रेंड किती पुढे गेली आहे, माझे हे नातेवाईक जे काहीच नव्हते कालपर्यंत ते आज माझ्यापेक्षाही पुढे गेले, माझ्यापेक्षाही मोठी गाडी घेतली. म्हणजे आपण सतत कंपॅरिझन आणि कंप्लेंट्सच्या मोडवर असतो आणि आपल्या माइंडचे पॅटर्न्स सुद्धा आपण तसेच करून घेतो. त्याऐवजी आजपासून एक संकल्प करा की उठल्याबरोबर एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. काचेचा घ्या किंवा साधा घ्या, भरून ठेवा. रात्री झोपताना उशाजवळ ठेवायचा आहे. रात्री झोपताना सुद्धा त्या पाण्याला म्हणायचं आहे की थँक्यू डिअर वॉटर, मला माझी सगळी स्वप्न तू पूर्ण करून दिलेली आहेस. माझ्या दिवसभरात मला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं, पण तुम्हाला ताकद दिलेली आहेस. माझी सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. माझी फॅमिली माझ्या सोबत आहे. माझा जॉब सिक्युअर आहे. माझा बिझनेस वाढत आहे. माझी फॅमिली हॅपी आहे. मी आनंदी आहे. मी सकारात्मक आहे आणि रोज नवीन अपॉर्च्युनिटीज माझ्यापर्यंत आणून देत आहे. एवढ्या छान पॉझिटिव्ह वाक्य जर तुम्ही त्या पाण्याला देऊन झोपलात, तेच तुमच्या मनाचे पॅटर्न्स बनतील आणि सकाळी उठल्याबरोबर परत तो ग्लास हातात घ्यायचा आहे. त्याला म्हणायचं थँक्यू माझ्या सगळ्या विशेष पूर्ण केल्याबद्दल.
आणि तू आहे म्हणून माझं जीवन आहे आणि खरोखर तुझ्याचमुळे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत. जेवढेही तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स येतील तेवढं सगळं बोला आणि ते पाणी पिऊन घ्या. बघा तुमचा दिवस 21 डेज हे करा, तुमचा दिवस अगदी छान जाणार आहे. आपल्याला अफर्मेशन्स का बोलायचे आहे तर आपल्या ज्या मनातल्या निगेटिव्हिटी आहे, सकाळी सकाळी किंवा रात्री झोपताना 2 वेळेला आपला माइंड खूप ऍक्टिव्ह असतो, सबकॉन्शियस माइंड. आपण त्यावेळी त्याचे पॅटर्न्स चेंज करू शकतो. मग त्यावेळी जर तुम्ही त्याला पॉझिटिव्हिटीने आणि सकारात्मकतेने भरून ओतप्रोत दिलं तर तुमचं पुढचा दिवसही सकारात्मक जाणार आहे आणि सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही पॉझिटिव्ह असलात तर तुमचा दिवस आनंदाने, उत्साहाने आणि नवनवीन संधी निर्माण करण्यामध्ये जाणार आहे. तर आपण ठरवायचं आहे की आपल्या मनाचे पॅटर्न्स आपल्याला कसे करून घ्यायचे आहेत, सकारात्मक की नकारात्मक. कुठलीही व्यक्ती आपल्यासाठी जबाबदार नाही, कुठलीही परिस्थिती जबाबदार नाहीये. आपल्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत, कारण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. हे वाक्य चुकीचं नाहीये किंवा खोटं सुद्धा नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, जे अपयश येत आहे, ज्या गोष्टी घडत आहेत चुकीच्या, त्यांच्यासाठी लोक जबाबदार आहेत, तर अजिबात नाही. स्वतःचं अवलोकन करा आणि दिवसभरातून तुम्ही स्वतः बरोबर स्वतःबद्दल काय काय बोलतात ते जस्ट लिहून काढा. तुम्हाला कळेल की आपणच आपले सगळ्यात मोठे दुश्मन आहोत, कारण आपणच सगळ्यात जास्त शिव्याशाप स्वतःला देत असतो आणि स्वतःला कमी लेखत असतो, कारण आपल्याला दुसरे जास्त सक्सेसफुल आणि मोठे झालेले आपल्यापेक्षा दिसतात. परंतु त्यांना मोठं करण्यात सुद्धा तुमचाच हात आहे, कारण तुम्ही कळत न कळत त्यांच्या वृद्धीसाठी काय करत आहात, तुमचे थॉट्स देत आहात आणि त्यांची वृद्धी होत आहे, तुमचं अधोपतन होत आहे. कारण ते नाहीत, कारण तुमचे विचार आहेत. तुम्ही जो विचार करताय ते मॅनिफेस्ट होतंय. ती व्यक्ती मोठी होते, पर्यायाने आपण लहान होतो. कुणाशी कंपेअर करायचं नाहीये, जेलसी फील करायची नाहीये. प्रत्येक जण आपापल्या कर्माने मोठं होत असतं. असे कर्म करा की देवालाही तुम्हाला द्यावंच लागेल. सो आपल्या मनाचे पॅटर्न्स जर तुम्हाला बदलायचे असतील, लाईफमध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळवायच्या असतील, आनंदाने, सकारात्मकतेने पुढे जायचं असेल आणि असं वाटत असेल की हो मॅनिफेस्टेशन आपल्या लाईफमध्ये काम करतं आणि ते तुमच्या लाईफमध्ये पण काम करावं असं वाटत असेल, तर नक्कीच चॅट बॉक्समध्ये लिहा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आय वॉन्ट टू चेंज माय लाईफ. आणि तुम्ही कसा चेंज करू शकता तुमच्या लाईफमध्ये हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. आपले असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाई बटन प्रेस करा आणि आपल्या मनाचे पॅटर्न बदलल्यावर आपलं आयुष्य बदलतं. आपले विचार बदलल्यावर आपलं आयुष्य बदलतं. हे सगळं खरं आहे 100%. 21 डेज वॉटर टेक्निक करून बघा, जी मी तुम्हाला सांगितली आहे आणि फक्त सकारात्मक राहून बघा. कुठलीही अडचण आली तर फक्त छानशी स्माईल द्या आणि आपण काय बेटर करू शकतो एवढाच विचार करा. तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहे. अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा असेल, कमेंटमध्ये टाईप करा. आपण त्यावर नक्की बनवूया. तोपर्यंत नमस्कार.